we are discussing जनरल सायन्स स्टँडर्ड 6. आपला पहिला धडा चालू आहे नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड. आणि आपण कोणता आपला नॅचरल रिसोर्स पूर्ण झालाय? एअर नावाचा नॅचरल रिसोर्स काय झालेला आहे? पूर्ण झालेला आहे. आता नॅचरल रिसोर्स क्रमांक 2 वॉटर. हे पहा, एअर, वॉटर आणि लँड 3 केले की धडा संपला. आता हे वॉटर जे आहे इन नेचर म्हणजे निसर्गामध्ये, वॉटर इज अवेलेबल म्हणजे उपलब्ध इन 3 स्टेट्स. स्टेट्स म्हणजे अवस्था. निसर्गामध्ये पाणी 3 अवस्थेमध्ये सापडतं. कोणता कोणता अवस्था असते? पहिली अवस्था ज्याला पाणी म्हणजे लिक्विड स्वरूपामध्ये आहे, द्रव स्वरूपामध्ये आहे. दुसरा आहे सॉलिड, बर्फ. बर्फाच्या स्वरूपात जे आहे बर्फ तो सुद्धा काय आहे? पाणीच आहे. आणि वेपर किंवा गॅस. आपण पाणी तापवल्यावर उकळतं की नाही पाणी, आणि त्याच्या काय निघतात? वाफा निघतात. त्या वाफा सुद्धा काय आहे? त्याचं पाण्याचीच एक अवस्था आहे. ह्या 3 स्टेट मध्ये पाणी काय होतं? सापडतं. स्टेट म्हणजे अवस्था. लिक्विड स्टेट द्रव अवस्था, सॉलिड स्टेट स्थायू अवस्था आणि गॅसियस स्टेट किंवा गॅस स्टेट वायू अवस्था. ह्या 3 अवस्थेमध्ये वॉटर काय आहे? अवेलेबल आहे. आणि वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट रिसोर्स. कधी कल्पना करून बघा बरं, अगदी सकाळी छान गुड मॉर्निंग म्हटलं कुणी, आणि दुसरं वाक्य त्याचं पहिल्यांदा म्हटलं हॅलो गुड मॉर्निंग, आणि दुसरं वाक्य आज पाणी संपलं, रामकृष्ण हरी. पाणीच नाही. हो, ब्रश करायला पाणी नाही, बाथिंगला पाणी नाही, ड्रिंकिंगला पाणी नाहीये, झाडांना पाणी नाहीये. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रिसोर्स बिकॉज देयर इज नो लाईफ विदाउट वॉटर. वी कांट इमॅजिन, आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही इतका हा इम्पॉर्टंट काय आहे? रिसोर्स आहे. अ व्हेरी इम्पॉर्टंट रिसोर्स. दॅट्स व्हाय वी आर डिस्कसिंग. म्हणून तो आपण डिस्कस करतोय तिथं. आता हे जे पाणी आहे, हे पाणी तुम्ही समजा मी म्हटलं पाणी दिलं, ए पोऱ्या सांग बरं पाण्याचा रंग कोणता? सांगता येईल? सांगतोय का पाण्याचा रंग कोणता? नाही सांगता येईल. विचारलं, ए पोरा पाण्याची टेस्ट काय आहे, पाण्याची चव काय आहे, सांगता येईल का? ही आमकी आमकी चव आहे? नाही सांगता येणार. की म्हणजे याच्यावर पाण्याची प्रॉपर्टी कोणती आहे? इट डज नॉट हॅव टेस्ट. त्याला चव नाही. इट डज नॉट हॅव कलर. त्याला रंग पण नाहीये. हे सुद्धा काय आहे? त्याची इम्पॉर्टंट आहे. किंवा जे शुद्ध पाणी बरं का, शुद्ध पाणी, त्याचा स्मेल किंवा ओडर, ODOUR शब्द तर तुम्ही पाठ करत असतालच असं मी गृहीत धरतो. तर ते जे आहे ODOUR, ओडर म्हणजे वास. आणि मी म्हटलं शुद्ध पाणी दिले आणि म्हटलं सांगा रे त्याचा वास कोणता आहे? सांगता येईल का? नाही. म्हणजे याच्यावर आपल्याला काय कळतं की बाबा वॉटर डज नॉट हॅव कलर, वॉटर डज नॉट हॅव टेस्ट, वॉटर डज नॉट हॅव ओडर. त्याला रंग नाही, त्याला चव नाही आणि त्याला वास पण नाही. मग इथं लिहितो वाटल्यास काय 3 वेगवेगळे वाक्य लिहितो. पुस्तकात एकच लिहिले, मी समजण्यासाठी 3 वेगवेगळे वाक्य लिहितो. वॉटर डज नॉट हॅव कलर. पाण्याला कोणताही रंग नाही. दुसरं वाक्य लिहितो, मुद्दा 3 लक्षात राहावे म्हणून बरं का. वॉटर does not have taste. त्याला चव पण नाही. आणि water does not have odor.   odor.   odor   odor
तर हे जे आहे त्यानंतर काय आहे, पाण्याचं एक अजून वैशिष्ट्य. कोणतं वैशिष्ट्य? मेनी सबस्टन्सेस. मेनी म्हणजे अनेक, सबस्टन्सेस म्हणजे पदार्थ. मेनी सबस्टन्सेस, मेनी substances dissolve in the water. So water is called as universal solvent. बघा भरपूर शब्द आले बरं का इंग्रजीचे नवीन, तुम्ही पाठ केले असतील, करायला पाहिजे. नाहीतर ही जी काय माझी बडबड आहे इंग्रजी ही समजणार नाही बरं का. शब्द आपला रोज 10 शब्द चालू तर असे काय होईल, कामाला येईल. आता मेनी सबस्टन्सेस, मेनी सबस्टन्सेस म्हणजे पदार्थ. डिझॉल्व, डिझॉल्व, डिझॉल्व म्हणजे विरघळणे, डिझॉल्व म्हणजे विरघळणे. इन वॉटर म्हणजे पूर्ण वाक्याचा अर्थ काय आहे, पाण्यामध्ये अनेक पदार्थ विरघळतात. हो बघा, आपण सुद्धा घरामधले काही मॅक्झिमम जे आहेत पदार्थ घरामधले, साखर पाण्यात टाकली विरघळली, मीठ पाण्यात टाकलं विरघळलं, अगदी पीठ वगैरे पाण्यामध्ये टाकलं त्याचं सुद्धा काय होतं, उंडा होतो छान तयार, ते सुद्धा विरघळतो. किंवा असे अनेक पदार्थ जे आहेत, मेनी सबस्टन्सेस डिझॉल्व इन द वॉटर. अनेक सबस्टन्सेस काय होतात, पाण्यामध्ये डिझॉल्व होतात, पूर्णपणे विरघळतात. म्हणून त्याला इथं महत्वाचा शब्द बघा बरं का, 6वीच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. आपला शब्दसंग्रह वाढवण्याच्या दृष्टीने फार महत्वाचा शब्द आहे. त्याला म्हणायचं युनिव्हर्सल. आणि हे 2 शब्द आले तर शब्दसंग्रह वाढवण्यासाठी, सॉल्व्हंट. आता युनिव्हर्सल काय उच्चार आहे, युनिव्हर्सल. युनिव्हर्सल. आणि सॉल्व्हंट, सॉल्व्हंट, सॉल्व्हंट म्हणजे युनिव्हर्सल सॉल्व्हंट, वैश्विक द्रावक. हो, त्याला काय म्हणायचं, द्रावक. हे बघा मराठीमध्ये ज्या पदार्थामध्ये समजा मी काय केलं, पाण्यात मीठ टाकलं, पाण्यात मीठ टाकलं, मीठ विरघळलं, तर ज्याच्यामध्ये विरघळतं त्याला द्रावक म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, द्रावक, सॉल्व्हंट. तर पाण्यामध्ये अनेक पदार्थ विरघळतात म्हणून त्याला काय म्हणतात, युनिव्हर्सल सॉल्व्हंट. काय म्हणतात त्याला, युनिव्हर्सल सॉल्व्हंट. आता जे आहे त्यानंतर ब्लड ऑफ एनिमल्स, ब्लड ऑफ एनिमल्स contains water, contains water. अगदी मानवाचं सुद्धा जे रक्त आहे किंवा इतर कोणत्याही प्राण्याचं रक्त घ्या, कुत्र्याचं घ्या, मांजराचं घ्या, गायचं घ्या, म्हशीचं घ्या, कोणत्याही मॅक्झिमम प्राण्याचे जे रक्त आहे त्या रक्तामध्ये पाण्याचं प्रमाण लक्षणीय असतं. हो, अगदी माणसाच्या आपण रक्त तपासणी केली आणि त्याचं व्यवस्थित जर का पृथक्करण केलं, लॅबमध्ये व्यवस्थित त्याची तपासणी केली तर त्याच्यामध्ये लिक्विड भाग असतो आपल्या रक्तामध्ये आणि त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे अगदी माणसाच्या शरीराच्या रक्तात सुद्धा पाण्याचं प्रमाण आहे, प्राण्याच्या शरीराच्या रक्तात सुद्धा पाण्याचं प्रमाण जास्त आहे. एवढंच नाही तर सॅप ऑफ प्लांट्स, सॅप ऑफ प्लांट्स कंटेन्स वॉटर. आता ह्या पा उच्चार करताना नीट करायचा, सॅप, साप. प्लॉटवर कोणता साप आला बाबा, तो मराठीतला साप नाहीये, याला म्हणायचं SAP, सॅप. SAP, सॅप. सॅप म्हणजे अन्नरस, सॅप म्हणजे अन्नरस, वनस्पतीमध्ये असलेला अन्नरस, त्याला सॅप म्हणायचं. नवीन शब्द आहे हा जो अन्नरस आहे. पहा बरं, एखाद्या वनस्पती आपण रक्तामुळे जिवंत आहे, बरोबर आहे की नाही, माणसं प्राणी. वनस्पती कशी जिवंत आहे, तर वनस्पतीमध्ये अन्नरस तयार करते, अन्नरस असतो आणि ह्या अन्नरसामध्ये सुद्धा ह्या सॅप
मध्ये सुद्धा काय आहे, वॉटर आहे. आणि एवढंच नाही, नो लिव्हिंग थिंग कॅन सर्वाइव्ह विदाउट वॉटर. नो लिव्हिंग थिंग, कोणतीही सजीव वस्तू कॅन नॉट सर्वाइव्ह. नवीन शब्द SURVIVE. सर्वाइव्ह. सर्वाइव्ह म्हणजे टिकून राहणे. सर्वाइव्ह विदाउट वॉटर. विदाउट वॉटर. पाण्याच्या बिना कुणीही जिवंत राहू शकत नाही. हो, पाणी नाही भेटलं फार काळ कोणी जिवंत राहू शकत नाही. माणूस असू द्या, प्राणी असू द्या, वनस्पती असू द्या, राहू शकत नाही. म्हणून काय म्हणतात, देअरफॉर वॉटर इज लाईफ. म्हणून काय म्हणतात, म्हणून देअरफॉर इट इज सेड दॅट, काय म्हणतात, वॉटर इज लाईफ. म्हणून पाणी हेच जीवन आहे. कशामुळे पाणी हेच जीवन आहे? ब्लड महत्वाचे एनिमल्स मध्ये, त्याच्यामध्ये पाणी आहे. वनस्पतीमध्ये सॅप महत्वाचा आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे. आणि एवढंच नाही, कोणतीच लिव्हिंग थिंग कॅन नॉट सर्वाइव्ह. सर्वाइव्ह म्हणजे टिकून राहणे विदाउट वॉटर. म्हणून वॉटर इज लाईफ. बघा, आणि आता ह्या फळाच्या भागाकडे नीट पहा. हा भाग क्रमांक 1 आणि हा भाग क्रमांक 2. आपण नीट जर का पाहिलं तर इथं क्वेश्चन तयार होतो भाग 1 मध्ये. काय, व्हाय वॉटर इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल सॉल्व्हंट. वॉटरला युनिव्हर्सल सॉल्व्हंट का म्हणायचं, तर मेनी सबस्टन्सेस डिझॉल्व इन वॉटर, सो वॉटर इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल सॉल्व्हंट. बघा, असं नीट लेक्चर ऐकता ऐकता आपण लक्ष दिलं ना, तयारी होऊन जाते प्रश्न उत्तराची. आता समजा दुसरं गिव्ह रिझन. गिव्ह रिझन काय दे, दॅट वॉटर इज लाईफ. मग काय, ब्लड ऑफ एनिमल कंटेन्स वॉटर, सॅप ऑफ प्लांट्स कंटेन्स वॉटर, नो लिव्हिंग थिंग कॅन नॉट सर्वाइव्ह विदाउट वॉटर, सो वॉटर इज लाईफ. म्हणून काय आहे, पाणी हेच जीवन आहे असं म्हणतात. आणि आपल्याला सांगितलं स्टेट की जे आहेत 3 स्टेट्स सांगा, तर कोणत्या 3 स्टेट्स, लिक्विड, सॉलिड, गॅस. किंवा आपल्याला सांगितलं प्रॉपर्टीज सांगा वॉटरच्या, तर वॉटर डज नॉट हॅव कलर, वॉटर डज नॉट हॅव टेस्ट, वॉटर डज नॉट हॅव ओडर. आता हे इतकं हे झालं वॉटर बद्दल. आता आपल्याला काय पाहिजे, जसं आपण हवेचं बघितलं होतं की हवा म्हणजे कसं कसं काय काय आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळं वायूचे प्रमाण काय आहे, तसं पृथ्वीवर पाणी कसं कसं आहे, किती टक्के काय टक्के, ते सुद्धा आपण आता बघू. प्यायला किती उपलब्ध आहे काय, हे लगेच बघू आपण. आता वॉटर अवेलेबल ऑन अर्थ. हो, तर पृथ्वीवर जितकं पाणी आहे त्याच्यापैकी 97% पाणी हे सी आणि ओशन मध्ये आहे, समुद्रात आहे, महासागरात आहे. आईसच्या स्वरूपात मोठे मोठे पर्वत आहेत आईसचे, बरोबर आहे की नाही, हिमालयासारखा मोठा पर्वत आहे, या आईसच्या स्वरूपात वॉटर 2.7% आहे. याचा अर्थ काय, वॉटर फॉर ड्रिंकिंग, ज्याला फ्रेश वॉटर म्हणतात, गोड पाणी म्हणतात, हे फ्रेश वॉटर फक्त 0.3% आहे. म्हणजे आपल्याला पृथ्वीवर जे एकूण पाणी आहे त्या पाण्यापैकी 0.3%च कशाच्या कामाचं आहे, पिण्याच्या कामाचं आहे. म्हणजे आपण ते फार काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. बघा, वॉटर अवेलेबल ऑन अर्थ, पृथ्वीवर जे पाणी उपलब्ध आहे त्याच्यापैकी सी आणि ओशन मध्ये 97%, आईस मध्ये 2.7% आहे, आणि वॉटर फॉर ड्रिंकिंग ज्याला फ्रेश वॉटर म्हणतात ते किती आहे, 0.3% आहे. आता ओशन मधलं पाणी, सीज मधलं पाणी आपण प्यायला वापरू शकतो का, नाही. इट इज अ सॉल्टी वॉटर, ते खारट पाणी आहे, ते वापरू शकत नाही. मग ते वापरू शकत नाही म्हणजे सर ते पाणी पूर्णच वेस्ट आहे का, वाया गेली नाही का, 97% पाणी नाही. सी वॉटर सुद्धा युजफुल आहे. कशासाठी युजफुल आहे,
तर सी वॉटर इज युजफुल फॉर रेन्स. हो, नाही तर काय सर, बघा ना 97% पाणी त्या समुद्रामध्ये आहे, ते पिण्याच्या पण लायक नाही, निव्वळ सगळं वाया गेलेलं पाणी. वाया गेलेलं नाही, आपलं जे जलचक्र आहे. कसं आहे जलचक्र तुम्हाला माहित, बघितलंय तुम्ही 5वीला डायग्राम सह बघितलंय. समुद्राच्या पाण्याची काय होते, वाफ. ती वाफ थंड होऊन काय होते, ढग होतात, आणि ढगातून काय पडतो, पाऊस पडतो. म्हणजे हे कशासाठी कामाला आहे, जलचक्र, वॉटर सायकल. सी वॉटर इज युजफुल फॉर रेन्स. आपल्याला जो पाऊस पडतोय त्या पावसासाठी सी वॉटर खूप कामाचं आहे. ते निव्वळ वेस्ट आहे नाही, पिण्याच्या लायक आहे म्हणजे निव्वळ वेस्ट आहे का, नाही. इट इज इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचा, पार्ट म्हणजे भाग ऑफ वॉटर सायकल. जलचक्राचा तो महत्वाचा भाग आहे. इट इज इम्पॉर्टंट फॉर रेन्स. रेन्स म्हणजे पावसासाठी सुद्धा तो महत्वाचा भाग आहे. आता वॉटर आपल्याला कुठून भेटतं, आपल्याला रिव्हर्स, नदीचं असतं. त्यानंतर पॉन्ड्स म्हणजे छोटे छोटे तळे सुद्धा भेटतं. त्यानंतर शेतामध्ये आपल्याला काय येतं, वेल्स, विहिरी आहेत. बोरवेल्स म्हणजे बोर केलेले आपण, त्याच्यातून सुद्धा आपल्याला काय भेटतं, पाणी भेटतं जे आहे. आणि मात्र आपण काय करतो, त्याचा अनकंट्रोल्ड यूज करतो, अमर्याद त्याचा वापर करतो. आपण पाणी अमर्याद वापरलं नाही पाहिजे. आपण काय केलं पाहिजे, यूज वॉटर स्पॅरिंगली. यूज वॉटर स्पॅरिंगली. स्पॅरिंगलीचा अर्थ काय होतो, काटकसरीने. हो, पाणी कसंही सांडायचं नाहीये, स्पॅरिंगली यूज करायचं. जितकं प्यायला लागेल तितकंच घ्यायचं. हो, आपल्याला अर्धा ग्लास प्यायला लागणार आहे ना, अर्धा ग्लासच घ्यायचा. हो, नाहीतर उगाच एक ग्लास घेतलाय बाकीचं टाकून दिले, तसं करायचं नाही. स्पॅरिंगली वापरायचं. कपडे धुताना, अंघोळ करताना, गाड्या धुताना वॉटर कसं वापरायचं, स्पॅरिंगली वापरायचं. त्यानंतर ब्लॉक वॉटर, लेट इट पर्क्युलेट. बघा, नीट शब्द समजावून घ्या. ब्लॉक वॉटर, लेट इट पर्कोलेट. हो, याला, ह्या वाक्याला मी मराठी भाषांतर करेन. पाणी अडवा, पाणी जिरवा. म्हणजे काय, पाणी अडवा. हो, आता सध्या पाऊस पडायला की नाही, आपल्या शेतामध्ये वगैरे भरपूर पाऊस पडायला. कॉलनीमध्ये आपण पाहतो, पाऊस पडले की धापा 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 पाऊस पडतो, पाणी वाहून जातं. तर त्याला काय करा, ब्लॉक करा, म्हणजे अडवा त्याला. आणि अडवून काय करा, परकोलेट. परकोलेट म्हणजे पाणी जमिनीमध्ये मुरण्याची जी काय प्रक्रिया आहे त्याला काय म्हणायचं, परकोलेट. काय म्हणायचं, परकोलेट. काय म्हणायचं, परकोलेट. तर ते जे आहे पाणी जिरवायचं. त्यानंतर स्टोर वॉटर. जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा काय करा, स्टोर वॉटर. व्हेन पॉसिबल, जिथं जिथं आणि जेव्हा जेव्हा शक्य आहे, स्टोर म्हणजे साठा करून ठेवा, ते वर्षभर कामाला येईल. त्यानंतर रियूज वॉटर, व्हेन पॉसिबल. री म्हणजे परत, री म्हणजे परत, यूज म्हणजे वापरणे, री म्हणजे परत, यूज म्हणजे वापरणे, रियूज म्हणजे परत वापरणे, पुनर्वापर ज्याला म्हणतात. रियूज वॉटर व्हेन पॉसिबल, जिथं शक्य आहे, जेव्हा शक्य आहे तेव्हा पाण्याचा काय करा, रियूज करा. हे पहा. आणि आता अजून एक गोष्ट होती बघा, आपल्याकडे काय होतं, पाणी येतं, पाणी नळाला पाणी येतं की लगेच आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये लगेच काय होतं, अरे 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 पाणी शिळं झालं, पाणी शिळं झालं, द्या टाकून, टॉयलेट मध्ये टाकून द्या, फेकून द्या, बाथरूम मध्ये टाकून द्या, असं प्रकार होतात. कशामुळे, पाणी शिळं झालं. लक्षात घ्या, STALE, स्टेल म्हणजे शिळं. वॉटर नेव्हर बी स्टेल. पाणी कधीच शिळं होत नसतं. मुळात ही संकल्पना चुकीची. ताजं पाणी, शिळं पाणी. पाणी शिळं होतं का, नाही. त्याला काय होतं, STALE, स्टेल. वॉटर नेव्हर स्टेल. कधीही पाणी शिळं होत
नसतं. हो, नाही तर धरणाचं पाणी शिळं झालं होतं का? असं नसतं. वॉटर नेव्हर स्टेल, पाणी कधीच शिळं होत नसतं. ही एक गोष्ट लक्षात घ्या. इथं आपला कोणता रिसोर्स संपलाय? वॉटर. आता पुढचा रिसोर्स आपण काय करू, त्याचं एक इंट्रोडक्शन घेऊ. कोणतं? लँड. रिसोर्स क्रमांक 3 लँड. लँड म्हणजे जमीन. आता हा जो रिसोर्स आहे, इट इज इन द फॉर्म ऑफ काय आहे? सॉइल. सॉइलच्या स्वरूपात असतो किंवा बिग रॉक्स, मोठ्या मोठ्या खडकाच्या स्वरूपात असतो किंवा स्टोन्स, दगडाच्या स्वरूपात असतो. आता आपण जर काय म्हटलं लँड, लँड म्हणलं की फक्त काय सॉइलच येते का? खडक द्यायची का सोडून? नाही. लँड म्हण इट इज, ते त्याचे स्वरूप आहे की ही जी लँड आहे ही सॉइलच्या स्वरूपात आहे. म्हणजे लँड आणि सॉइल एकच आहेत का? नाही. सॉइल हे त्याचं स्वरूप आहे. स्टोन्स, स्टोनच्या स्वरूपात आहे. बिग रॉक्स, मोठ्या मोठ्या खडकाच्या स्वरूपात आहे. आणि इट इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर. जमीन सगळीकडे सपाट आहे का? नाही. आपण प्रवासाला निघालो, हो, मम्मी पप्पा सोबत जाऊ ना, कोरोना संपल्यावर जाऊ. तर ते जे आहे त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस आपण गाडीतून पाहतो की नाही, थोडंसं गावाच्या बाहेर गेलं की चढाचा रस्ता, उताराचा रस्ता, मध्येच घाट लागतो, डोंगर दिसतात. ही सगळी लँड आहे. म्हणजे सगळीकडे सपाट आहे का? लँड आहे का? नाही. लँड इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर. समटाइम्स इट इज हिली. HILLY. हिली म्हणजे डोंगराळ आहे. समटाइम्स रॉकी, ROCKY, खडकाळ आहे. आणि समटाइम्स इट इज फ्लॅट, मग काही ठिकाणी ती सपाट देखील आहे. आता जे आहे, आता जमिनीवर जे प्राणी राहतात, आता आपण जमिनीवर राहतो की नाही, तर जमिनीवर राहणाऱ्या प्राण्याला टेरेस्ट्रियल ॲनिमल्स म्हणतात. काय म्हणतात? टेरेस्ट्रियल ॲनिमल्स. टेरेस्ट्रियल ॲनिमल्स. मग आपल्या आजूबाजूला जेवढे प्राणी आहेत सगळे टेरेस्ट्रियल ॲनिमल्स आहेत. अगदी आपण सुद्धा कोण आहोत? टेरेस्ट्रियल ॲनिमल्स आहेत. हे या दृष्टीने थोडं सायन्सच्या दृष्टीने बघायचं बरं का. जे पाण्यात राहतात त्यांना ॲक्वॅटिक म्हणतात. त्यांना काय म्हणतात? ॲक्वॅटिक. जे जमिनीवर राहतात त्यांना काय म्हणतात? टेरेस्ट्रियल. आणि बेडकासारखे प्राणी पाण्यात राहते, जमिनीवर राहते, त्यांना ॲम्फिबियन्स. हे शब्दसंग्रह वाढून घ्यायचा. तर हे जे टेरेस्ट्रियल ॲनिमल्स आहेत अगदी लिव्ह ऑन लँड. आपण सुद्धा टेरेस्ट्रियल आहोत. काय करतात? कुठं राहतात? लिव्ह ऑन लँड. हे जमिनीवरच राहतात. काही जे आहेत, काही प्राणी जमिनीमध्ये बिळं करून सुद्धा राहतात की नाही? हो, उंदरासारखे प्राणी किंवा इतर काही प्राणी सशासारखे जमिनीमध्ये बिळं करतात. ते जी बिळं करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला म्हणायचं बर्रो. BURROW, BURROW, बर्रो. बर्रो म्हणजे बिळं. Some animals make burrows in the land for shelter. SHELTER. शेल्टर म्हणजे निवारा. ते बिळं म्हणजे त्यांचा निवारा असतो, त्यांचं काय असतं? घर असतं. आणि एवढंच नाही, लँड फुलफिल आवर नीड्स. हो, शेती कशावर चालते? सॉइलवर चालते. आपली जी आहे मेन अन्नाची गरज ती सुद्धा कोणाकडून भागवल्या जाते? लँड कडून भागवल्या जाते. एवढंच नाही, फार्मिंग साठी युजफुल आहे. फॉर बिल्डिंग हाऊसेस, जे काय आपण घर बांधतो त्याच्यासाठी सुद्धा ही लँड उपयोगाची आहे. एवढंच नाही, डिफरंट टाइप्स ऑफ फॉरेस्ट ग्रोज ऑन द लँड. ते सुद्धा कशावर येतात? जमिनीवरच येतात. एवढंच नाही, आपल्या घरामध्ये स्वयंपाकाचा गॅस आहे, नॅचरल गॅस. तो नॅचरल गॅस सुद्धा कुठून भेटतो? जमिनीतूनच भेटतो. म्हणजे इतकी महत्वाची आहे ती, इतका तो इम्पॉर्टंट काय आहे? रिसोर्स आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स आपल्याला जमिनीतून भेटतात. नॅचरल गॅस जमिनीतून भेटतो. वॉटर जमिनीतून भेटतं. शेती जमिनीकडच्या मार्फतच केल्या जाते. बिल्डिंग हाऊसेस जमिनीच्या माध्यमातूनच केले जातात. दॅट्स व्हाय इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रिसोर्स. तो सुद्धा काय? अतिशय महत्वाचा असा रिसोर्स
आहे, तर काही हरकत नाही. आज के लिए इतना ही काफी.